गुणोत्तरातील संबंध बघू. रिलेशन अमॉंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आता त्या आकृतीमध्ये त्रिकोण PIMN हा काटकोन त्रिकोण आहे आणि मेजरमेंट ऑफ कोन M हा 90 डिग्री, कोन P व कोन N हे परस्परांचे कोटिकोन आहेत. आता जर मेजरमेंट ऑफ कोन N इक्वल टू थिटा, तर मेजरमेंट ऑफ कोन P इक्वल टू 90 मायनस थिटा. तर हे कसं आलं, तर M हा 90 अंशाचा कोन आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज ही किती असते, तर 180 अंश असते. मग जर कोन M हा थिटा आहे, तर मग राहिलेला कोन P हा 90 वजा थिटा असणार आहे. कारण जर कोन M हा 90 अंशाचा आहे, तर राहिलेल्या दोन कोनांची बेरीज ही 90 अंशाच असली पाहिजे. कारण 90 आणि 90 मिळून 180 अंश होतो. मग जर कोन N हा थिटा आहे, मग कोन P हा 90 अंशातून जेवढं थिटाचं माप वजा करून जेवढं माप येईल तेवढं कोन Pचं माप होईल. म्हणून इथं कोन P हा 90 वजा थिटा दिलेला आहे. तर साइन थिटा इक्वल टू, आता आपण माप बघू, साइन थिटा इक्वल टू PM अपॉन PN दिलेली. म्हणजे साइन थिटाचा गुणोत्तर काय सांगतं, कोनासमोरील बाजू अपॉन कर्ण. कोनासमोरील बाजू कोणती आहे, कोन N समोरील बाजू PM अपॉन कर्ण कोणता आहे, PN. कॉस थिटाचं गुणोत्तर काय सांगतं, कोनालगतची बाजू अपॉन कर्ण. तर कोनालगतची बाजू कोणती आहे, NM आहे. कोन N च्या लगतची बाजू कोणती आहे, NM आहे. आणि कर्ण PN आहे. टॅन थिटाचं गुणोत्तर काय सांगतं, कोनासमोरील बाजू अपॉन कोनालगतची बाजू. इथं कोनासमोरील बाजू कोणती, PM, आणि कोनालगतची बाजू NM. इथे हे तीन गुणोत्तर आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर आपण आता कोन Pचं गुणोत्तर काढू. मग साइन कोन Pचं माप काय आहे दिलेलं आहे, 90 मायनस थिटा. मग साइन 90 मायनस थिटाचं गुणोत्तर काय सांगतं, कोनासमोरील बाजू अपॉन कर्ण. 90 मायनस थिटा या कोनासमोरील बाजू कोणती, NM अपॉन कर्ण PN. कॉस 90 मायनस थिटा, कॉसचं गुणोत्तर काय सांगतं, कोनालगतची बाजू अपॉन कर्ण PM अपॉन PN दिलं येतं. 90 मायनस थिटाच्या लगतची बाजू PM आहे आणि कर्ण PN. मग टॅन 90 मायनस थिटा, टॅनचं गुणोत्तर काय सांगतं, कोनासमोरील बाजू अपॉन कोनालगतची बाजू. इथं NM अपॉन PM दिलेली. कोनासमोरील बाजू कोणती, 90 मायनस थिटाच्या NM, आणि कोनालगतची बाजू PM. इथं 6 गुणोत्तर आपल्याला मिळालेले. मग आता ह्या गुणोत्तरा 6 गुणोत्तरा जर बघितलं, तर आता आपल्याला 1 नंबरचं गुणोत्तर PM अपॉन PN आणि 5 नंबरचं गुणोत्तर PM अपॉन PN हे दोन्ही सारखे दिसतात. साइन थिटा इक्वल टू कॉस थिटा, कॉस 90 मायनस थिटा. 1 आणि 5 वरून हे दोन्ही गुणोत्तर सारखेच आहे. आणि 2 नंबरचं NM अपॉन PN आणि 4 नंबरचं NM अपॉन PN हे दोन्ही गुणोत्तर सारखेच आहेत. मग 2 व 4 वरून कॉस थिटा इक्वल टू साइन 90 मायनस थिटा हे दोन्ही गुणोत्तर सारखेच आहेत. आता आपण पुढचं एक गुणोत्तर लक्षात घेऊ, टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा. या दोन्हीचा गुणाकार केला तर काय येतं, PM अपॉन NM टॅन थिटाचं गुणोत्तर आणि टॅन 90 मायनस थिटाचं गुणोत्तर NM अपॉन PN. मग या दोन्हीचा गुणाकार केला तर NM ला NM कॅन्सल होतं, PM अपॉन PM आहे. मग ह्याला त्याचा भाग गेला तर काय येतं, 1 येतो. टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा इक्वल टू 1 हे गुणोत्तर मिळालं. आता तसं साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू काय येते, साइन थिटाचं गुणोत्तर काय, PM अपॉन PN, आणि कॉस थिटाचं गुणोत्तर आहे NM अपॉन PN. तर हे गुणोत्तर आपण घेतलं तर PM अपॉन PN. तर NM छेदात असलेलं वरती गुणाकारात घेतलं तर वर PN येणार आणि खाली NM. PN ला PN कॅन्सल होतं, मग PM अपॉन NM. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू टॅन थिटा. टॅन थिटाचं इथं गुणोत्तर दिलेले 3 नंबरला PM अपॉन NM हे गुणोत्तर आपल्याला मिळून जाईल. मग ह्यातून हे लक्षात येतं की साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू टॅन थिटा. तर इथं 4 गुणोत्तर दिलेले लक्षात ठेवायला बघा. कॉस 90 मायनस थिटा इक्वल टू साइन थिटा, आणि साइन 90 मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा, आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू टॅन थिटा.
आणि tan थिटा इंटू tan 90 मायनस थिटा इक्वल टू 1 हे गुणोत्तर लक्षात ठेवायचं. बघा इथं वर नाही, इथं जेवढं सिद्ध झाले तसे गुणोत्तर आपण इथं खाली मांडलेले.